पाहिजे. आणि तुम्हाला देखील येईल बांधवांनो. पण कार्यक्रम हा प्रबोधनात्मकच होईल. त्या आईला सांभाळा. आता याने सांगे त्याने सांगे आवड असते हो. आईला सांभाळा पाहिजे, ते महत्वाचं. याले सांग त्याले सांग आपण सांगू सगळ्यांना दुनियेला. हे काय झालं तर आपण कोणाला काय सांगायचं. आई बसा तिथे, वाटलं शांत. पाणी द्या त्यांना. काय वाटतंय इथं मी कोणाला प्रश्नाची उत्तर द्यायला बांधील नाही, पण समाज आहे, काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे. नॉलेज मिळत असेल तर घेतलं पाहिजे. आणि तेवढं माझ्यामध्ये आहे, तेवढं गट्स आहे. कारण मोठेपणा करायची मला सवय नाही, मला आवड नाही. आणि म्हणून मी आभार मानते की आमचे आगम साहेब, आमचे प्रमोद दादा यांनी जीवाचं रान करून मेहनत. कोणत्या भाषेत, आता हे 5वीतला पोरग पण सांगेल, इंग्रजी भाषेत होतं ते. कुठल्या भाषेत म्हणजे आता कुठल्या भाषेत असणार आहे? बुद्ध अँड हिज धम्मा. बुद्ध अँड हिज धम्मा हे इंग्रजीमध्येच लिहिलं होतं बाबासाहेबांनी. आणि ज्यावेळेस बाबासाहेब चेक करायला गेले होते, त्यांचा तो PA नानकचंद रतू यांना सांगितलं होतं. पण एक असा काळ आला की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं 5 तारखेला आणि बाबासाहेब आपल्यातून निघून गेले. असो, ते तर इंग्रजी भाषेत होतं. दुसरं होतं की तथागत बुद्धांनी प्रथम ज्या 5 जणांना दीक्षा दिली त्यांची नावं काय? त्यांची नावं भद्री, कौशिक, महानाम, चंडिक आणि भारद्वाज. हे असे ते 5 जण होते. पण मला म्हणायचं की आपण प्रबोधन जेव्हा करतो ना, तेव्हा समाजाला सांगा, मला सांगा, काही 4 गोष्टी सांगा. ह्याला प्रबोधन नाही, हे मला वाटतं कुठेतरी अडवणूक. तुमच्या मला वाटते ओव्हर नॉलेजचं काहीतरी अडवणूक आहे की ते प्रश्न विचारणं. हा आपल्या दोघांचा काही प्रश्न उत्तराचा कार्यक्रम तर आहे नाही गायक साहेब. आणि बाबासाहेबांच्या गीताला म्हणा किंवा शेरला म्हणा आपण कटिंग करू शकतो, बोलू शकतो, असं तर होऊ शकत नाही. कारण बाबासाहेबांच्या गीताला कोणी देऊ पण नाही कटिंग. मला वाटतं ते लोकगीत असेल तर ठीक वाटतं कुठेतरी. बाबासाहेबांच्या गीताला काय हो, आपण आपली तेवढी अवकात नाही, तेवढी लायकी नाही आपली की आपण बाबासाहेबांच्या गीताला उत्तर द्यावं, त्यांच्या शेरला आपण उत्तर द्यावं. चुकभूल असेल तर सांभाळून घेतलं पाहिजे, बोललं पाहिजे, भाषा प्रेमळ असली पाहिजे. पण असो, मला वाटतं जरा ओव्हर एक्साइटमेंट पण असेल कदाचित, तेही आपण समजू शकतो, किंवा त्यांना जाणून घ्यायचं असेल. आता विचारायचं झालं बांधवांनो, तर बाबासाहेबांनी जेव्हा RPI पक्ष स्थापन करायच्या मार्गावर ज्यावेळेस बाबासाहेब होते, RPI पक्ष, त्यावेळेस बाबासाहेबांनी तुम्हाला सर्वांना माहिती आहे गायक साहेब की हत्ती चिन्ह निवडला होता. पण आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आणि मला आवडेल, मला जर काही माहिती असतील गोष्टी तर मला अजून डिटेल्समध्ये जायला फार आवडेल की मग तो हत्तीच का निवडला, त्याच्या मागचं रहस्य काय, त्याच्या मागचं कारण काय. बरोबर बांधवांनो, हे मला पण त्यांच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल. आणि तुम्ही सांगावं. आणि तुम्ही जो एक शब्द वापरला की आता बघा जमलं तर, नाही तर मग पुढच्या वर्षी कुठल्या कार्यक्रमात, आता याचा काय संबंध बरं.
पुढचे वर्ष कुणी बघितलंय? तुम्ही उद्याचा सूर्य बघाल कशावरून, मी बघेल कशावरून? असं बोलला असतात एक वेळेस की रेश्मा बाळ मी तुला आताच सांगतो, तर मला आनंद वाटला असता. पण हे मी आता तुम्हाला जमलं तर करा, नाही तर मग पुढच्या तुम्ही कार्यक्रम. म्हणजे किती ओव्हर कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्स किती, गरज नाही मला नाही वाटत. आणि तुमच्याकडून अशा अपेक्षा मला बिलकुल नाहीये. तुम्ही चांगले द्या. माय माऊल्या आहेत या ठिकाणी, माझ्या भगिनी आहेत, माझ्यासारख्याच आहेत, शिकतायत तुमच्याकडे बघून. तर तुमचा हा रौद्र रूप नका धारण करू इथे. बरं तुम्ही सांगितलं की महाप्राणनाथ आणि जोगेंद्रनाथ मंडळ